आता जवळपास डिक्लेअर झालेलंच आहे. जी. त्याच्यावर शिक्कामोर्तब राहिला आहे फक्त. आता समाजाला गावागावात विचारतोय आपण लढवायचे का म्हणून, कारण तो निर्णय मी घेतलेला नाही आहे. समाजानं मार्गदर्शन करा म्हणून केलेलं आहे. परंतु का जाऊ नये? प्रत्येक समाजाच्या माणसानं संसद का बघू नये? तिथं त्यांच्या समाजाचे प्रश्न त्यांनी का मांडू नये? प्रत्येक क्षेत्रातला असेल, शिक्षण क्षेत्र असू द्या, तुम्ही कामगार क्षेत्र असू द्या, शेतकरी असू द्या, ज्या ज्या बांधवांना आरक्षणापासून वंचित आहेत, मग धनगर बांधव असेल, मराठा बांधव असेल, 12 बलुतेदारांचा विषय, ओबीसी बांधवांचा विषय, का यांनी तिथपर्यंत जाऊ नये? यांनीच का प्रत्येक वेळेस जावं? कारण आता तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांचं पण उदाहरण घ्या. किती दिवसापासून तो इतके हुशार व्यक्तिमत्व होते. प्रत्येक समाजाविषयी त्यांच्याकडं स्पष्टपणानं बोलणं, काम करताना स्पष्टपणानं करताय. त्यांनासुद्धा वेळोवेळी डावं टाकून मागं खेचलं जातं. एवढा मोठा त्यांचा दलित बांधवांचा समुदाय असतानासुद्धा त्यांचे 2-4 लोक पण नको ते आवाज उठवायला समाजाला.